येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासन कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा नाशिकच्या मनमाडमध्ये परिणाम पाहायला मिळाला। सर्व एसटी कामगार संघटना या संपात सहभागी झाल्याने तुरळक बसेस वगळता सर्वच मार्गावरील बस फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली। तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतल्यानं तिढा निर्माण झालाय। महाराष्ट्र संयुक्त कृती समितीने जे आंदोलन पुकारलेलं आहे ते वारंवार महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांनी जे आश्वासन दिले आम्हाला का तुमची बैठक लावू, तुमचे मुद्दे बैठकीत लगेच निकाली काढू, त्यांनी अद्याप कुठल्याही प्रकारची बैठक लावून ती मुद्दे निकाली काढलेले नाही। लवकर त्यांनी ती बैठक लावून ते आमचे मुद्दे निकाली काढावा व आमच्या राप महामंडळ कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा। जसे त्यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ योजना काढली तशीच महाराष्ट्रात सुद्धा लाडकी लालपरी अशी योजना काढावा व एक चांगलं पॅकेज देऊन राप महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चांगला पगार होईल व महाराष्ट्रात लालपरी ही चांगली वरती निघल्या जाईल असे प्रयत्न करावा अशी मी महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो। जे मागील जे पगारवाढ झाली होती 2500, 4000, 5000 ही सरसकट 5000 करण्यात यावी। त्यानंतर कॅशलेस सेवा देण्यात यावी मेडिकलमध्ये। तिथून नाहीतर 2016मध्ये जो ग्रेड पे द्यायची बाकी होता तो ग्रेड पे देऊन मर्ज करून तो 2.57 देण्यात यावा अशा आमच्या प्रमुख मागण्या आहे। जर या मागण्या नाही सोडवण्यात आल्या शासनाकडे विनंती आहे की धरणे आंदोलन पुढे तसेच चालू राहतील। दरम्यान या संपाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हा उपप्रमुख संतोष बळीर, शहर प्रमुख माधव शेलार, विजय मिश्रा, इरफान यांनी पाठिंबा दिला। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमरपाली वाघ।